नमस्कार. आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद. बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो आणि मलाही विचारला गेला, की आयुर्वेद शास्त्र हे आरोग्याचं शास्त्र आहे हे नक्की. पण मग इतर शास्त्र जी आहेत तिच्यामध्ये आणि आयुर्वेदामध्ये नेमका फरक कोणता? आयुर्वेदाचं नेमकं वेगळेपण कोणतं? आणि त्या वेगळेपणाचा अर्थ आपण उपयोगात आणला तर आपल्या असं लक्षात येईल, की यातलं स्वीकारायचं कोणतं? त्या अनुषंगाने विचार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण या छोट्याशा विषयावरती आपण आयुर्वेदाचं नेमकं वेगळेपण कोणतं हे बघत आहोत. आधुनिक वैद्यक शास्त्राच्या तज्ज्ञांनी असं मान्य केलं आहे आणि ते नेहमी तसं म्हणतही असतात, की हे आधुनिक वैद्यकशास्त्र हे नियमितपणे बदलणारं आहे. ते बदलत जातं. नवीन संशोधनं येतात, त्यानुसार त्यामध्ये बदल हा घडत जातो. हे त्यांनी म्हटलेलं आपण मान्य करतो. मग आयुर्वेद शास्त्राने नेमकं याबद्दल काय म्हटलेलं आहे, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आयुर्वेदशास्त्र असं म्हणतं, की आयुर्वेदशास्त्र हे शाश्वत आहे. ते बदलणारं नाही. आणि ते जर बदलणारं नसेल, तर त्याचा स्वीकार करणं योग्य हे कोणी ठरवायचं? आपल्यालाच ठरवावं लागेल. आणि म्हणून आपण एक उदाहरण घेऊया. जगाने हे सगळं मान्य केलेलं आहे. त्यांच्या इतिहासामध्येही त्याच्या नोंदी आहेत, की सत्य बोलणं हे सर्वाधिक उत्तम आणि शाश्वत सिद्धांताचं रूप आहे. हे जर जगाने मान्य केलं, शाश्वत गोष्टी स्वीकारायच्या असतात आणि मग कुणीतरी असत्य हे चांगलं असतं, सत्य कधी बोलू नये असं जर म्हटलं, तर आपण त्याचा स्वीकार करतो का हा प्रश्न निर्माण होतो. आणि आपण त्याचा स्वीकार करत नाही, आपण सत्याचा स्वीकार करण्याच्या सबंध जगामधल्या विद्वज्जनांनी मान्यता दिलेली आहे. अशा स्थितीमध्ये आपण त्या असत्य चांगलं आहे असं म्हणणाऱ्यांचा अनुनय करत नाही किंवा त्याचे आपण अनुयायी होत नाही. हे जर सत्य असेल, तर वैद्यकशास्त्राच्या बाबत किंवा आरोग्यशास्त्राच्या बाबत जे शाश्वत नाही, त्याच्या मागे आम्ही का धावतो हा प्रश्न उभा राहतो. मग आयुर्वेदाचा स्वीकार का करावा असा प्रश्न जेव्हा उभा राहिला, तर ते शाश्वत असल्यामुळे त्याचा स्वीकार करणं आवश्यक आहे, हे ओघानेच येतं. आणि त्यामुळे आयुर्वेदाचा स्वीकार करणं हे महत्त्वाचं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण या 2 शब्दामध्ये प्रत्यक्ष रूपामध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि आपण त्याचा स्वीकार करणं त्यासाठी आवश्यक आहे असं लक्षात येतं. या ज्या गोष्टी आहेत, याच्याशिवाय आणखीनही काही अनेक असे विषय आहेत, की जे आयुर्वेदाचा स्वीकार का करावा हे आपल्याला सांगत असतं. त्याचाही विचार कधीतरी करता येईल. आता तेवढा वेळ नाही किंवा ती वेळ नाही. पण हे शाश्वत आहेत आणि ते शाश्वत नाहीत. शाश्वततेच्या बाजूने आपण गेलं पाहिजे. त्याच्या बाजूने आपण राहिलं पाहिजे. हे जगातलं एक सगळं सिद्धांताचं संक्षेप असलेलं रूप आहे. त्यामुळे जे बदलणारं आहे, जे शाश्वत नाही, त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे आपण कोणत्या मार्गाने त्याचं अनुकरण करतो असा प्रश्न आपणच आपल्याला विचारणं आवश्यक आहे. तूर्तास एवढंच. धन्यवाद.